शिवाय न्यूजमध्ये स्वागत आहे. सकाळी 10:30 वाजता या ठिकाणी शालेय पोषण आहार घेऊन येणारा टेम्पो गावकऱ्यांनी संशयावरून पकडला. त्यातले प्रॉडक्ट चेक केले असता ते हळद पावडर असेल किंवा मिरची पावडर असेल, ती सरकारी मिरची पावडर, हळद पावडर आणि घरगुती मीटर दोघींची पाण्यामध्ये टाकून तपासणी केली. तर ही जी सरकारी जी काही पावडर आहे ती खराब आहे असं गावकऱ्याच्या निदर्शनास आलं. त्यामुळं गावकऱ्यांनी संबंधित डिपार्टमेंटला फोन केला आणि हे जो टेम्पो चालक आहे गाडीचा, तर त्याला सांगितलं की टेम्पो कुठे हलवायचा नाही. जोपर्यंत अधिकारी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत हा टेम्पो हलवायचा नाही. त्यानंतर ह्या टेम्पोचे जे मालक आहे, जे आपण पाहतोय का चेतन गडगे नाव आहे त्यांचं, तुम्ही नारायणगावचे ना? हो सर. हां. तर हे या ठिकाणी आले आणि माझा टेम्पो तुम्ही का अडवलाय अशी चर्चा करू लागले. त्याच्यानंतर ह्या गावचे तुषार वामन जे सरपंच आहेत किंवा गावकरी आहे त्यांच्यामध्ये थोडेफार यांच्यामध्ये वादावाद झाली. एकमेकांना अपशब्द वापरण्याबाबत देखील तो प्रकरण गेलं, परंतु नंतर पोलीस असताना पोलिसांनी तो विषय शांत केला. तर झालंय असं की सरपंचांनी गावकऱ्यांनी तक्रार केलेली आहे एफडीएला. एफडीए विभागाची लोक या ठिकाणी येतील आणि तपासणी केल्याच्या नंतर तो ट्रक सोडून देतील. आपण सुद्धा एफडीएशी बोललो, ते म्हणाले आज सर्व कर्मचारी अधिकारी व्यस्त आहेत, उद्या सकाळी 9 वाजता या ठिकाणी येतील. आणि गडगेंचं म्हणणं आहे ट्रक माझा आहे, प्रॉडक्ट ते वेगळं आहे, माझा ट्रक तुम्ही का अडकवून ठेवलाय. आता आपण मगाशी गावकऱ्यांचं मुलाखत घेतली, सरपंचांची घेतली, गडगे या ठिकाणी आलेत. मला वाटलं ते दिवसभर पोलीस स्टेशनला बसून होते. त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण घेतोय. गडगे, तुम्ही कोण, या नमस्कार सर. प्रॉडक्टचे मालक का काय? नाही सर, माझ्याकडं पूर्ण आपल्या जुन्नर तालुक्यातल्या पायाला काय दुखतंय का पाय? हो, पाय दुखतं सर. जुन्नर तालुक्याचं वितरणाचं काम कंपनीकडनं माझ्याकडं आहे. त्या कंपनीकडनं माल आपल्याला येतो, आपल्या गोडाऊनला FCI कडनं तांदूळ येतो व इतर तत्सम पदार्थ जे आहेत, म्हणजे कडधान्य, मसाले, मीठ, हळद, तेल वगैरे हे कंपनी खरेदी करते आणि ते टेंडरप्रमाणे त्याचा शासकीय पातळीवरती पुरवठा होतो. तर असं आज सकाळी गाडी इकडं काळवाडी केंद्र आहे, म्हणजे बीट काळवाडी, यामध्ये 10-1 शाळा आहेत. एक सरासरी आपण 10-11 शाळा किंवा केंद्रवाईज गाडी पाठवून पुरवठा करत असतो. तर थोडंसं सकाळी झालं असं सर, जून-जुलैला आपलं एक वाटप असतं. शासकीय अनियमिततेमुळं माल आला नाही. आत्ता जून-जुलैचं वाटप लॅप झालं. तर बहुतांशी शाळांमधला माल संपलेला आहे. त्याबाबतच्या भरपूर तक्रारी येत आहेत आपल्या माध्यमातून किंवा पुढारीच्या माध्यमातून न्यूज वगैरे झालेले आहेत. सकाळी मला इथं म्हणजे पिंपळवंडी हायस्कूल, त्यानंतर पिंपळवंडी मराठी शाळा खाली झाल्यानंतर गाडी काळवाडी मराठी शाळेमध्ये आली. तर त्यावेळेला समजा जे स्थानिक ग्रामस्थ पालक आहेत त्यांनी तो आवश्यक चेक करून घ्यावा, त्याबद्दल माझं दुमत नव्हतं. माझं फक्त त्यांना म्हणणं होतं, ज्यावेळेस मी माल उतरवल शाळेला, घ्यायचा नाही घ्यायचा समजा ते शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा तो प्रश्न आहे, ती जबाबदारी त्यांची आहे, मालाची गुणवत्ता तपासणी किंवा तत्सम अधिकाऱ्यांची आहे. तर त्यांनी जर तो माल शाळेत उतरवला आणि त्यानंतरनं त्यांनी FDIला तपासणीला द्यावा, असं माझं प्राथमिक म्हणणं होतं. ते म्हणणं मांडण्यासाठी मी सकाळी इथं आलो होतो, साधारण 10 ते 11 वाजायच्या दरम्यान. त्यावेळेस मी सरपंचांना भेटलो. तर त्यांनी म्हणजे त्यांची माझी ओळख नव्हती, त्यामुळं माझ्या चुलत बंधू आहेत, त्यांची थोडीशी ओळख आहे. त्या दृष्टीने मी त्यांना फोन करायला लावला का बाबा, म्हणजे भाऊ आहे माझा, काय अडचण असेल तर हे करा, जे आहे ते मी प्रामाणिकपणे सांगतो सर. त्यानंतर त्यांनी फोन केला, ते म्हणले हो ठीक आहे, इथं आलेले. त्यानंतर मी बोललो, आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, म्हणजे जे गुणवत्ता तपासणार आहेत, त्यांना फोन केला, त्यांनी पण केला होता, मी पण केला होता. तेवढा वेळ त्यांच्यासोबत होतो मी, साधारण 3 वाजेपर्यंत, 2-2:30 वाजेपर्यंत. 2-2:30 वाजायच्या दरम्यान ते घरी गेले किंवा अथवा त्यांच्या कामासाठी गेले असतील, म्हणजे मला त्याबद्दल सरपंच साहेब. त्यानंतर झाला असं साहेब आले. साहेबांनी त्यांना फोन ट्राय, कोण? म्हणजे पंचायत समितीचे अधिकारी ते आले, शिक्षक होते. त्यांनी सरपंच साहेबांना फोन ट्राय केला, त्यांचा फोन बंद आला. मी अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हटले आता त्यांचा तर फोन बंद आहे, आम्ही काय करू शकत नाही. त्यानंतर आता माझ्याकडं दुसरा उपाय नव्हता म्हणून मी 112ला कॉल केला. म्हटलं साहेब अशी घटना घडली आहे, व समजा आपण मी त्यांच्या घरी जाणं किंवा हे म्हणजे ते माझं काम नाही आहे. तर मी त्यांना 112ला कॉल करून साधारणतः 3:05 दरम्यान केला. एक 10-20 मिनटामध्ये, अर्ध्या तासामध्ये पोलीस आले. त्यांनी तिथं माझं म्हणणं समजून घेतलं. त्यानंतर त्यांनी त्यांना घरी जाऊन हे केलं, म्हणजे उठवलं. ते 5-10 मिनटांनी ते इथं आले. त्यानंतरनं ते गाडीतून उतरले. त्यावेळेस म्हणजे मला सायनसचा त्रास आहे, तर माझे मित्र आहेत प्रवीण काकडे म्हणून शेजारच्या गावातले, मी त्यांना कॉल केला होता का बाबा मला एक टॅबलेट हवी, ती घेऊन या.
तर त्याला वाटलं मला बाबा काही त्रास झाला आहे का, त्या अनुषंगाने तो गोळी न घेताच इथं आला. ते येऊन थांबले होते आणि सरपंच साहेब सेम टाईमला आले. तर ते गाडीतून उतरलं नाही, म्हणले आता तू कंप्लेंट केली ना, आता मला रितसरच करायचं, जे करायचं ते, तू गाडी कशी इथून हलवतं ते बघतो. आणि काकडेंना असं म्हटले, तुझा आमच्या गावात यायचा संबंध काय प्रवीण भाऊ? आहे का काकडे इथं? हा आहेत ना. कोण काकडे इकडे? हां बोला. मग त्यानंतर त्यांनी त्यांना तसं म्हटल्यानंतर म्हटलं साहेब माझे मित्र आहेत. ते म्हणले तुझा बोलायचा मध्ये संबंध नाही. म्हटलं साहेब मग तू बोलायचा संबंध नाही, माझी गाडी आहे म्हटलं, ते माझे मित्र आहे त्याच्यासाठी आले. तर ते म्हटले मग आमच्या गावात तुमचा थांबायचा संबंध नाही, निघा इथून. ह्या पद्धतीने ते बोलल्यानंतर मग शब्दांनी शब्द वाढत गेला. मी त्यांना विचारलं अख्ख्या गावचा सातबारा तुमच्या नावावर आहे का? ते म्हणले हा माझं गाव आहे, तू इथं थांबायचा संबंध नाही. तू आळे फाट्याचा राहतो नारायणगावला, तू आलाय पोट भरायला, तू आम्हाला अक्कल नाही शिकवायची. या भाषेमध्ये ते बोलले. शब्दांनी शब्द वाढत गेला. त्यांनी 2 शिव्या दिल्या, एखादी शिवी मी पण दिली साहेब त्यांना, हे मी कॅमेरासमोर मान्य करतो. राहिला दुसरा मालाची गुणवत्ता आणि मालाच्या समजा याच्या संबंधातल्या गोष्टी, तर मालाची गुणवत्ता तपासणीसाठी म्हणजे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी ते माल शाळेमध्ये उतरून द्यायचा होता. उतरल्यानंतर त्यात जर काही अडचण होती तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांनी पत्रव्यवहार करायचा होता किंवा त्यांना बोलून घ्यायचं होतं. माझ्या गाडीचे हमाल जे म्हणजे वितरण करतात ते आणि ड्रायव्हर नव्हता, त्या हा दोन माणसाला त्यांनी दमदाटी केली इथं थांबायचं नाही म्हणून. तर हे साहेब चुकीचं आहे. समजा उद्या FDIचे अधिकारी येणार आहेत, ते तपासणार आहेत, त्याच्यामध्ये जर समजा काही तथ्य आढळलं किंवा काही चूक आढळली, काही त्रुटी, ते कारवाई करतील ती मला मान्य आहे. एवढंच साहेब माझं म्हणणं आहे आपल्या माध्यमातून. मला सांगा गडगे साहेब, माल कोणत्या कंपनीकडून घेता तुम्ही? साहेब आता वेगळ्या कंपनीकडनं वेगळा माल येतो. तेल विठ्ठल कंपनीचं आहे, त्याच्यानंतर कडधान्य असं नाही, एकाच ठिकाणी सर्व माल होत नाही. समजा मूग असतील, जळगाव वगैरे ही मोठी बाजारपेठ आहे कडधान्याची, तो तिकडनं येतो. समजा सोयावडी असेल, सोलापूर वगैरे भागामध्ये म्हणजे सोयाबीनचं तेल काढण्याचे व्यवसाय आहेत मोठ्या प्रमाणात, तिथं सोयाचंकचं उत्पादन होतं, ते तिकडून येतं. ज्या ठिकाणी मसाल्याचं उत्पादन होतं तिकडनं मसाला येतो. आता प्राथमिक विषय असा आहे, ते मी खरेदी करत नाही, ती खरेदी करणारी कंपनी आहे. माझ्याकडं फक्त वितरणाचं काम आहे साहेब. मला माझ्या गोडाऊनला माल येतो, तांदूळ FCI कडनं येतो आणि इतर जे मटेरियल आहे म्हणजे किराणा आणि धान्य, ते मला कंपनीकडनं येतं. मला जी मागणी येते किंवा पावती येते का या शाळेला एवढं द्या, 15 किलो 20 किलो, त्याप्रमाणे आम्ही वितरण करतो. कोणती कंपनी आहे? त्रिमूर्ती एंटरप्राइजेस म्हणून. कुठं आहे त्याचं कार्यालय? तिचं कार्यालय ह्याच्यामध्ये पुण्याला आहे, स्वारगेटला, मुकुंदनगरला. आणि यांचं गोडाऊन कुठे आहे? गोडाऊन आमचं तालुक्याचं गोडाऊन असतं एक साहेब, नारायणगावला. कंपनीचं का तुमचं? नाही, आपलं गोडाऊन असतं. ते माल देतात आपल्याला, म्हणजे आपल्या गोडाऊनला माल असतो, आपण फक्त वितरण करतो इकडे. बरं, म्हणजे कंपनी माल वेगवेगळ्या ठिकाणावर घेते आणि तुमच्या गोडाऊनला आणून टाकते, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हा, आम्हाला पाठवते. त्यानंतर म्हणजे प्रत्येक शाळेची मागणी वेगळी, विद्यार्थी संख्या, पटसंख्या ज्यानुसार आहे त्यानुसार आम्हाला वितरण करावं लागतं साहेब त्याचं. बरं, मग त्याचं कोण आहे ओनर? त्याचे मनोज शेठ खर्डेकर आणि मोरे साहेब म्हणून आहेत. बरं, आणि किती वर्षापासून तुम्ही हे काम करताय पुरवायचं? साहेब मी 4-5 वर्ष झाले काम करतोय. तेव्हापासून हीच लोक आहेत? नाही, कंपनी बदलत असते. पूर्वी गावाने म्हणून होते. फक्त आता आपल्याला आपल्या तालुक्याचं समजा हे असतो, म्हणजे माहिती असते शाळा कोणती कुठे आहे, मग त्यानुसार ते तिथला स्थानिक जो माणूस असतो, जो ट्रान्सपोर्टर आहे, वितरण करणार आहे, ते त्यांना कामं देतात. मग त्यामध्ये आता पूर्वी दुसरे होते, 2-3 वर्षानंतर माझ्याकडे आला, पूर्वी मध्यंतरी परत दुसऱ्या कंपनीकडनं दुसऱ्याने गेला, असं बदल होत असतात साहेब. म्हणजे काम सोपं आहे. कंपनीने टेंडर घ्यायचंय जिल्हा परिषदेकडून, माल तुम्हाला नेऊन द्यायचंय, तुम्हाला सांगायचं एवढ्या पटाप्रमाणे एवढं वाटप करा, बाकीचं सगळं काम तुम्ही करता? हो, आम्ही करतो. सगळ्या पावत्या तुम्ही घेता शिक्षकाकडून? ते पावत्या आम्हाला आणून देतात. पावत्यांनुसार माल उतरून घेणं, त्याची गुणवत्ता तपासणं आणि त्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर 7 दिवसाच्या आतमध्ये ते आम्हाला बदलून देणं बंधनकारक आहे. पण ज्यावेळेस आम्हाला शाळेची तक्रार येईल का, शाळेची तक्रार आली बाबा याच्यामध्ये तर आपल्याला बदलून द्यायचं. तुमचा काय रोल आहे? तुमचं फक्त पुरवठा? हो, पण समजा एखाद्या गुणवत्ता खराब आली तरचा विषय साहेब. गुणवत्ता खराब आली तर तुम्ही कोणाला कळवणार? आम्ही कंपनीला कळवतो का बाबा अशी अडचण झालेली, गुणवत्ता खराब येत नाही, म्हणजे 99.99% असं होत नाही. मी काय म्हणतो 100% माल चांगला आहे, परंतु तक्रार आल्याच्या नंतर ती तक्रार कंपनीला कळवली जाते का तुम्हाला कळवली जाते? शाळेंकडनं वरिष्ठ पातळीवरती किंवा आम्हाला डायरेक्ट फोन केला जातो मुख्याध्यापकांकडनं किंवा जे संबंधित विभाग पाहणारे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडनं, आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला तक्रार दिल्यानंतर आम्ही त्याचं निराकरण करतो. ओके, ठीक आहे. मला सांगा तुम्ही गडगे साहेब, गडगे
गडगे साहेब मला सांगा का हिरवा वाटाणा आणि सफेद वाटाणा काय प्रकार आहे हा? साहेब आपल्याकडे हिरवा वाटाणाच आहे. यापूर्वी शेवटच्या एका वाटपाला सफेद वाटाणा होता शालेय पोषण आहारला. आणि जे म्हणजे सरपंच साहेबांचं किंवा काही ग्रामस्थांचं जे कन्फ्युजन आहे ते अंगणवाडीच्या वाटाण्याबाबत त्यांना तक्रार आली होती. त्यांनी ती तक्रार व अनुषंगाने आपली तपासणी केली. तपासणी करण्याबाबत माझं काही म्हणणं नाही आहे. फक्त माझं म्हणणं असं होतं का गेले 2 महिने शाळांना माल नाही आहे, तर तुम्ही शाळेमध्ये माल उतरून घ्या. जो माल आहे तुम्ही त्याचे नमुने घ्या. शाळेतच माल तुमच्याच राहील. तिथून मी माझ्या पुढच्या शाळांना वाटप करतो. तुमचं म्हणणे मसाला हळद खराब आहे, मी ती वाटत नाही, सगळी तुमच्या इथं उतरून ठेवतो. पंचनामा करा हवं तर, पण माझी गाडी का अडवताय? गाडी अडवताय असं नाही, गाडी सोडा अशी विनंती होती. त्या पलीकडं पण त्या पलीकडं पण त्यांना म्हणलं का RTOचं साईड चालू नाही, कामकाज ठप्प आहे, माझा फिटनेस नाही, उद्या तुम्ही काही कारवाई करा मला त्याचा दंड होईल, तो पण नाही लागावा म्हणून मी सकाळपासून विनंती करत होतो साहेब. बरं म्हणजे तुमची गाडीचं आपण आपली गाडी हे आहे ब्लॉक आहे किंवा बॅन आहे, गाडी चालू आहे माझी, फिटनेसच्या बाहेर आहे. फक्त फिटनेस राहिलेलं आहे. पण ते फिटनेसचं पत्र आहे माझ्याकडे, गाडीचा म्हणजे इन्शुरन्स तुमचं टॅक्स म्हणणं आहे का फिटनेसचं सर्टिफिकेट येणं बाकी आहे? RTOचा प्रॉब्लेम आहे. RTO कडे गाड्या पासिंग होत नाही, त्या कारणाने ते रखडलेलं आहे. बरं काय एवढे 2 महिने का माल नव्हता? कोणता माल शासकीय पातळीवर आदेश येतो का बाबा तुम्ही मालाचं वितरण चालू करा, तर ती शासकीय प्रोसेस आहे. आमचं काम आहे फक्त माल आल्यानंतर ते आम्हाला पावत्या देतात किंवा बिलं देतात. म्हणजे पावती म्हणजे आपण त्याला बिलं म्हणू, ती बिलं दिली जातात, त्यानंतर आपण वितरण चालू करतो. 2 महिने का माल नव्हता तुमच्याकडे? त्याबद्दल वरिष्ठांशी म्हणजे वरिष्ठांकडून तुम्हाला माहिती घ्यावं लागेल, याबाबत मला माहिती नाही साहेब. बरं ठीक आहे, मला सांगा आता हे अंगणवाडीचा जो काय वाटाणा वगैरे तो वेगळा येतो, ते काय वेगळं आहे का वितरण व्यवस्था? महिला बालकल्याण विभागाचा विषय तो महिला बालकल्याण आणि हा आपला शिक्षण विभागाचा विषय. बरं आता तुम्ही आता पोलीस स्टेशनला गेला, तुमच्यात वाद झाला, आता अधिकारी काय म्हणतात का 9 वाजेपर्यंत गाडी इथे राहू द्या, तुमचं काय म्हणणं आहे? साहेब माझं एवढंच म्हणणं आहे, गाडी इथं राहू द्या. गाडीमध्ये जो माल आहे त्याची जबाबदारी सरपंच साहेबांनी लावून घेतलेली आहे, ती त्यांनी घ्यावा, गाडी त्यांच्याकडे ठेवा. माझी अडचण होती, मी त्यांना विनंती केली, त्यांनी मी केलेल्या विनंतीचं भांडवल केलं. असो, जे काही समजा मला RTO कडनं दंड झाला तो भरायला मी तयार आहे, माझ्या चुकीचं, मला त्याबद्दल काय बोलायचं. बरं अजून एक मुद्दा राहिला शेवटचा, मी काही जास्त विचारत नाही तुम्हाला. ते काय आपल्याकडं काय तांदूळ आले 250 किलो आपण टाकले वाटतं आज, बरोबर आहे का? बरोबर, ते 250 किलोच आहे का साहेब? गाडीमध्ये काटा नव्हता माझ्या, जे आहे ते मी सांगतो. किराणाच्या म्हणजे प्रत्येक शाळेकडे काटा असतो, या शाळेत पण उपलब्ध नव्हता, त्यांनी दुकानदाराकडनं आणला. मुख्याध्यापक वजन करून मटेरियल घेतात, तांदळाचं जेवढं वजन भरून, आता कट्टे काही हुक वगैरे मारले जातात वॅगनमध्ये, तिथनं आपल्याकडं ट्रान्सपोर्ट होतो, परत पुन्हा भरला जातो. त्याच्यात थोडंफार 1-2 किलोचा वजनाचा तफावत येते बारदानाचे कट्टे असल्यामुळं. तर जेवढं वजन भरल काट्यावर तेवढं त्यांना पावतीवर लिहून देणं बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे ते देतात. मग आता हे दर महिन्याला हे असंच होतं? 2 महिन्याला 3 महिन्याला म्हणजे शाळेचे जे दिवस आहेत, म्हणजे शाळेच्या कार्यकालाचे जे दिवस आहे, कधी 45 दिवसाचं वाटप येतं, कधी 54 दिवसाचं येतं, कधी 22 दिवसाचं येतं, कधी 11 पण दिवसाचं येतं. असं. बरं मग 11 दिवसाला पण तुमची गाडी येते का? हो हो. मग आता 2 महिन्यांनी का आली? शासकीय पातळीवरून आदेश आले नाहीत वाटपाचे, त्यामुळं वाटप लेट झालं साहेब. आणि माझी त्यांना सकाळपासून माझी आणि त्यांना समोर बोलवा, माझी आणि त्यांची 3 वाजता भांडणं झाली. त्याच्या अगोदर त्यांनी मला वेपस खायला घातले, ते मी खाल्ले, त्यांनी पाणी पाजलं, ते पाळले. मी त्यांना विनंतीच करत होतो का माझं पुढच्या शाळांच्या अडचणी तुम्ही मला सहकार्य करा. तुमचा क्षणिक राग, तुम्ही बी थोडेसे तापटे आणि ते बी तापटे, त्यामुळं हा प्रकरण घडलं असं वाटतं? 100% असं घडलं असावं. पण साहेब त्यामध्ये विषय असा झाला, माझा गैरसमज होण्याचं कारण मग ते यांच्या दोघांची ओळख आहे मला माहीत नव्हतं. ते त्याला म्हणले तुम्ही आमच्या गावात का आले आणि तुझा इथं यायचा संबंध काय, त्यावरनं साहेब थोडीशी रागाच्या बरं ते झाली माझ्याकडे. यांची चकमक झाली? नाही, माझी आणि त्यांची झाली. बरं पण आता हे काय एवढं 15 किलो कमी पडले तांदूळ, आता याचं काय? जे वजन भरले, समजा 230 किलो भरलं, 220 किलो भरलं, त्यांनी त्या बिलावरती तेवढंच लिहून दिलं मला. यांच्याकडे काटा असतो का मुख्यतः? म्हणजे हो असतो, बहुतांशी म्हणजे 95% शाळांमध्ये काटा आहे साहेब. ठीक आहे, चला आता तुमचं म्हणणं काय शेवटचं? आता 9 वाजेपर्यंत गाडी ठेवा असं म्हणणे? नाही, गाडी त्यांच्याकडे राहू द्या. उद्या आता त्यांनी जबाबदारी सरपंचाने घ्यावी असं म्हणणे? नाही, त्यांनी जबाबदारी सकाळीच घेतली, त्याबद्दल माझं दुमत नाही. पण ज्या वेळेला अधिकारी आले किंवा शाळेचं म्हणणं आलं आमच्या शाळेत गाडी नाही आहे, आम्ही जबाबदारी घेणार नाही, आम्ही तुम्हाला काही पत्र देणार नाही. आणि त्यावेळेस बाबा कुठंतरी मला कोणाशी तरी बोलणं आहे ना, मी माझ्या कंपनीच्या माणसांशी बोललो, त्यांनी सांगितलं तू एक FIR करून टाक बाबा, अशी अडचण झाली. उद्या मालाला काय झालं बाबा, त्याच्यामध्ये अजून कोणती
क्युरी झाली किंवा अडचण उभी राहिली तर त्याला ते या पुड्यांच्या जागी भलत्याच पुड्या देखील ठेवू शकतात असं काही ते करणार नाहीत. ते पण सभ्य आणि सरपंच आहे. कायला करायची मग? अहो साहेब, वरतून सांगितलं कंपनीने करणं तर आमचं करणं काम आहे ना. तुम्ही बोललेत का कंपनीशी? हो साहेब, बोललेलं. चला, अजून काय बोलायचं? नाही साहेब, काय माझं काही म्हणणं नाही. माझ्याकडून समजा रागाच्या भरात त्यांच्याला अपशब्द वापरला गेला असेल तर मी त्यांची जाहीरपणे माफी मागतो. ठीक आहे, तर आपण पहिली सरपंचाची गावकऱ्यांची म्हणणं घेतलं, आता हे जे गडगे आहेत त्यांचंही म्हणणं घेतलेलं आहे. क्षणिक दोघांच्या रागामधून तापट स्वभावामुळं हा प्रकार झालेला दिसतोय. त्यांचं काय म्हणणं होतं का माझ्या गाडीचं फिटनेसचं प्रमाणपत्र येणं बाकी आहे, RTOचं काही प्रॉब्लेम असेल त्यामुळं पण मान्य केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे का सरपंचांनी जबाबदारी घ्यावी. आणि आता तुम्ही फिर्याद नोंदवणार का? मग मी 112ला कॉल केला होता, त्या पलीकडे फिर्याद काही नोंदवलेली नाही मी. पोलीस काय म्हणाले? नाही, त्यांनी म्हणणं घेतलं माझं. फक्त ऑनलाईन ज्यावेळेस आपण कॉल करतो त्यावेळेस ते म्हणणं घेतात. त्यावेळेस क्षणिक त्या वेळेपुरता सरपंच साहेबांचा फोन चालू असता, त्यांचं आणि अधिकाऱ्यांचं बोलणं झालं असतं तर हा प्रकार पण उद्भवला नसता. ठीक आहे, तर पाहत राहा शिवाय न्यूज, काळवाडी, तालुका जुन्नर.